आपण आपल्या ह्या चॅनलवर बऱ्याचशा संतांचं जीवनचरित्र अभ्यासलं आहे, परंतु आपण वारकरी संप्रदायाचा अभिमान स्वाभिमान संतांचे श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र आज अभ्यासणार आहोत। 13व्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शक्य 1197 म्हणजे लगभग इसवी सन 1275 रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला। विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई हे त्यांची आई होती। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे त्यांचे मूळ जन्मगाव पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावरच वसलेले आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते। विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते। ते मुळात विरक्त संन्यासी होते। त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला निघून गेले। ते विवाहित असल्याचे त्यांच्या गुरूंना समजले, म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले। विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना 4 अपत्ये झाली। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी त्यांची अनुक्रमे नावे। लहान वयातच वडिलांकडून 4ही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले। त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कारही मिळाले। एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं। त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला। विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली। परंतु ब्राह्मणामधील रूढीवादी घटक 1 इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते। शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठलपंतांनी केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणांची आहुती दिली पाहिजे। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले। वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामुक झाली। निवृत्ती 7 दिवस गैनीनाथांच्या गुहेत राहिले। पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेले सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले। त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केले। संन्यासाची मुले असे म्हणून त्यांच्याच समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करीत असत। त्यांची केलेली विटंबना, उपेक्षा, हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे। त्यांनी प्रायश्चित म्हणून जलसमाधी घेतली। त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल, परंतु तसे घडले नाही। आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने 2 लहान भाऊ व बहिणीचे सांत्वन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले। परंतु विठ्ठलपंत यांच्या अनुपस्थित आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले। त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली। तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे वाटले होते, परंतु असे झाले नाही। उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आले। पुढे ही भावंडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली। तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळाले नाही। संन्यासाची मुले म्हणून कुत्सित नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले। तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले। धर्माचे ठेकेदार पुढे असेही म्हणाले की ब्रह्मचर्याचे आचरण करा, संसार वाढवू नका, परमेश्वराची भक्ती करा, यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल। ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली। तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने नाव विचारले। ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, ज्ञानदेव। त्यावर नावात काय आहे? तो समोरून रेडा येत आहे, त्याचेही नाव ज्ञानाच आहे, परंतु पखाली वाहण्याचं काम करतो, असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला। यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले, हो, पण त्याचं आणि माझा आत्मा एकच आहे। हो का? म्हणतोस आहेस तर तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखव बरं, मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू। ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला। त्याबरोबरच रेड्याच्या तोंडून बराबर वेदातील ऋचा बाहेर पडू लागल्या। कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला। तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली।
एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर नेवासे येथे गेले आणि तेथे आणखी एक चमत्कार त्यांची वाटच पाहत होता. नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सापडतो, जिथे हे उत्तम पुस्तक लिहिले गेले होते. ही मुले नेवासेमध्ये प्रवेश करीत असताना त्यांना आढळले की एक माणूस मृत अवस्थेत होता आणि त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती. ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचे नाव काय आहे हे विचारले आणि ते सच्चिदानंद असल्याचे सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही. म्हणूनच त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितले आणि सच्चिदानंद ताडकन उठले. याच सच्चिदानंदाने नंतर ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणून काम केले, जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकांची रचना केली. ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले, जे लोकांच्या सामान्य आरोग्यासाठी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाचा समावेश आहे. भागवत धर्म हा सर्वांसाठी समान आहे असे सांगितले. सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत. वारकरी संप्रदायाचा जो आचार धर्म आहे तो कोणीही आचरणात आणून ईश्वर प्राप्ती सहजरित्या करू शकतो. अशा साध्या सोप्या शब्दात त्यांनी रंजल्या गांजलेल्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. हरिपाठमध्ये ज्ञानेश्वरांनी 27 अभंगामध्ये हरिभक्तीची श्रेष्ठत्व सांगितले आहे. हरीचं नामस्मरण करण्यासाठी राम कृष्ण हरी हा मंत्र सांगितला. जर या मंत्राचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्यप्राप्ती त्यातून होते. संजीवनी मंत्र असलेले हे नामस्मरण माणसाचं जीवन सुख समृद्धीकडे घेऊन जाईल असेही ज्ञानदेवांनी या अभंगातून सुचवलं आहे. चांगदेव 65 ह्या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना उपदेश केला. त्या काळी चांगदेव हे महान योगी समजले जात. त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा गर्व झाला. हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी उपदेशपर लिहिलेल्या 65 ओव्यांचे पत्र चांगदेवांना पाठविले. पत्रामध्ये त्यांनी अद्वैत सिद्धांताचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. शक्य 1212 ते शक्य 1218च्या दरम्यान विशुद्ध तत्वज्ञानाचा जीवब्रह्म ऐक्याचा अमृतानुभव हा सुद्धा ग्रंथ लिहिला. सुमारे 800 ओव्या या ग्रंथात आहेत. तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यांच्या प्रज्ञेचा अगदी स्वतंत्र असा उत्कर्ष अमृतानुभव हा ग्रंथ आहे, ज्यामध्ये त्यांनी योग आणि तत्वज्ञानातील आपले अनुभव सांगितलेले आहेत, ज्यायोगे आम्हाला अमृताचा अनुभव मिळेल. एकदा एक साधक ज्ञानेश्वरांना विचारतात, हे माऊली, काय केले असता देव लवकर प्रसन्न होईल? तो रस्ता तुम्हीच आम्हाला दाखवा. या प्रश्नाला उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशिवाया. म्हणजेच काय तर देवाच्या प्राप्तीचा मार्ग अतिशय सरळ आणि सोपा आहे, तो म्हणजे नामस्मरण. परमेश्वर प्राप्तीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कुठलीही धावपळ करायची गरज नाही. उगाच स्वतःला दमून घेतलं म्हणजे परमेश्वर मिळतोच असं नाही. ठाईच बैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. त्याप्रमाणे तो आपल्या हृदयातच आहे, फक्त आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्याला जाणून घेत नाही, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. या सर्व गोष्टींसाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला विश्वास, श्रद्धा, प्रेम. शेवटी 1296 मधील कार्तिकच्या उत्तरार्धात दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे थेट समाधी घेतली. नामदेवाने त्याच्या या अभंगात समाधीचे अभंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हृदयद्रावक घटनेचा अहवाल चित्रित केला आहे. ज्ञानेश्वर निघून गेल्यानंतर त्यांच्या भावंडांनाही या जगात आपले अस्तित्व संपविण्याचे ठरविले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून 1 वर्षाच्या आतच ते सर्व या नाशवंत जगाला सोडून गेले. अशा प्रकारे विठ्ठलपंतांच्या या 4ही मुलांचे दुःखद जीवन संपले. रामकृष्ण हरी.